की म्हणजे जेव्हा 2013मध्ये असंच काही कारणांमुळे मी डिप्रेशनमध्ये गेले होते आणि मी बोलत नव्हते कुणाशीही. माझा स्वभाव तर तुम्हाला माहीतच आहे, फार बोलका आहे आणि मग मला बोलायला खूप लागतं. तर जेव्हा बापूला म्हणजे माझ्या मिलिंदला जेव्हा कळलं की वहिनीला असं-असं झालं, तर तो कुठे होता तेव्हा मला वाटतं भिवंडीला होता. तर छाया भिवंडीलाच होता हां. तर छाया आणि तो आला होता. तर माझ्या गळ्यात पण तो तर छायाने मला जेवण वाढलं होतं. तर मी खात नव्हते. मी नुसती त्यांच्याकडे पाहत होते. तर छाया येऊन माझ्या गळ्यात पडून रडू लागली. अहो तुम्हाला सांगायचं म्हणजे माझा बापू देखील खूप रडत होता तेव्हा, की वहिनीला काय झालं आहे? वहिनी अशी का करते? तर "वहिनी खा ना, वहिनी खा ना." तो भरवू लागला मला. तर म्हटलं, "नाही, नको मला भूक नाही आहे." आणि मी झोपी गेले. तर म्हणजे इतकी माझी लाडकी वहिनी, एवढी माझी वहिनी बोलकी, अशी कशी झालं? असं त्याला इतकं दुःख झालं, इतकं खूप रडला तो माझ्या गळ्यात पडून. माझी छाया पण खूप गळ्यात पडून रडली. तर "ताई बोला ना काय? तुम्ही किती बोलता? बघा ना, का नाही बोलत आहे ताई? काय झालं आम्हाला सांगा ना." आणि त्याच्यानंतर मग तो मला साताऱ्याला घेऊन आला. त्याच्याकडे फार काही पैसे नव्हते. मित्र-मैत्रिणीनं खूप कमी पैसे होते त्याच्याकडे आणि मी डिप्रेशनमध्ये असल्यामुळे माझ्याकडे जरी पैसे असले तरी मला वाटायचं माझ्याकडे पैसे नाही आहेत. मी आता काय करू? माझ्याकडे पैसे नाही आहेत. तर असं. तर तेव्हा आता बोलू नये, पण ठीक आहे जाऊ दे. तो विषय मी नाही बोलत. पण तेव्हा बापाकडे फक्त ₹300 होते. त्याच्याकडे फक्त ₹300 होते. तो मला 12-5 कुर्ल्याहून कुर्ला मेढा गाडी आहे ती बरोबर आमच्या गावामध्ये 5 वाजून 10 मिनिटांनी पोहोचली. तिथून मग आम्ही आलो. त्याच्यानंतर छाया होतीच घरी. माझी मोठी मामी म्हणजे म्हणजे मोठ्या मामाची मिसेस आणि ती माझी आता सासू पण होते. म्हणजे मामी पण आहे, सासू पण आहे. तर असं. तर मग त्याने मला दाभोळकरच्या दवाखान्यात नेलं. हां. म्हणजे प्रेम आणि आपुलकी जर तुमच्याकडे असेल, जर तुमच्याकडे प्रेम आणि आपुलकी जिव्हाळा हां? कुठे तुम्ही जाताय? हां, म्हणूनच ठेवलाय मी. ठेवा ना तिकडे. कुठे चालला बापू? दोघे जाताय? हां? तू जाणार होती ना बाई गं? मग एक काम कर, तू उद्या भेटायला जा त्यांना. हां? जाऊ दे. तर असं तर काय सांगत होते मी, तर मला हां, तर तो दाभोळकरचा दवाखाना बापूला माहीत नव्हता, छायाला माहीत नव्हता. तर माझ्या छायेचा भाऊ अ, विनोद नाव आहे त्याचं. ते फत्यापूरला राहतात, सातारा जिल्ह्यामध्ये फत्यापूरला राहतात ते. तर आणि मित्र बघा, जर एखाद्याबद्दल तुम्हाला आपुलकी असेल, प्रेम असेल, जिव्हाळा असेल, तर तुम्ही काहीही करू शकता त्या व्यक्तीसाठी. तर तो विनोद फत्यापूरहून त्या दुसऱ्या 2 मित्रांना घेऊन नाही त्याचा मोठा भाऊ संतोष आणि विनोद आणि अजून त्यांच्या 2 मित्रांना घेऊन ही मुलं आमच्या अगोदर साताऱ्यात पोचली आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे हा जो विनोद जो आहे माझा भाऊ लाडका, मग छायाचा भाऊ म्हणजे माझा भाऊच ना तो. तर तो विनोद हँडिकॅप आहे त्याला चालता येत नाही. तर तो काठी टेकत तो आला होता विनोद माझ्यासाठी. मला सांगा मोठी-मोठी पैसेवाली माणसं असतील, काही असतील, त्यांनी मला मदत नाही केली. हां, पण हा विनोद हँडिकॅप असून म्हणजे त्या छाया बहीण तर मी पण त्याची बहीण. तर या बहिणीसाठी तो अपंग भाऊ उन्हातान्हाचा आमच्या अगोदर साताऱ्यामध्ये पोहोचला. म्हणजे कसं असतं ना आता बघा बहिणी-भावानं मांडलं तर काय जोडलं तर खूप काही आहे, पण मांडलं तर काहीच नाही. अगदी सख्यालाही कोणी विचारत नाही. आता आम्ही सख्खेच आहोत, आम्ही काही परके नाही आहोत. पण माणसाच्या मनाचा मोठेपणा केवढा असतो तो पहा मित्र-मैत्रिणी. तर त्या बापूने त्याच्याकडे ₹300 होते. त्या बापूने मला दाभोळकरच्या दवाखान्यामध्ये नेलं. घरी आणलं, त्या गोळ्या दिल्या. मग तेव्हा आमचं हे घर नव्हतं. आमचं मातीचं वडिलोपार्जित आमचं मातीचं घर होतं. तर मग नाही, नाही ते खरेदी केलेलं घर होतं. वडिलोपार्जित आहे ते पडलेलं आहे. तर मग तिथे मग मला गोळ्या वगैरे दिल्या. तर मग मला अशी सारखी झोप येऊ लागली. तर माझी मोठी मामी म्हणजे माझ्या मोठ्या सासूबाई म्हणाल्या, "छाया मंगल झोपतायत." ते बघतात त्या झोपतायत. तर छाया बोलली, "हो, त्या झोपतायत." तर म्हटलं, "मला झोप आहे." आणि
जेव्हा डिप्रेशनमध्ये होते 2013मध्ये, तर मला फक्त काहीच नाही. मला असं वाटायचं फक्त झोपायचं, झोपायचं आणि खाणं नको, पिणं नको, काही नको. नुसतं मला झोपावंसं वाटायचं मित्र-मैत्रिणींनी. तर असा म्हणजे माझा दीर जरी गरीब असला, तरी मनाने फार मोठा आहे. अतिशय मोठा आहे. मनाने फार श्रीमंत आहे तो. तर असा माझा हा मिलिंद बापू आहे आणि माझी छाया आहे. तर मित्र कसं वाटलं आमचं नातं? तर तुम्हाला जर आमचं नातं आवडलं असेल, माझा व्हिडिओ आवडला असेल, तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा अँड बेल आयकॉनला प्रेस करा. धम्म सकाळ. आपला सर्वांचा दिवस मंगलमय जावो. धन्यवाद.